नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, सचिनने साक्षीला जीव देण्याची धमकी देताच साक्षीने सचिनला भेटण्याचा घेतला निर्णय. आणि त्याचबरोबर सचिन आणि साक्षी हे दोघेजण डेटवरती गेलेले असतात. तर इथे साक्षीबरोबर डेटवरती गेलेल्या सचिनला अर्जुनने रंगेहात पकडलेला असतं आणि त्यांचा व्हिडिओ करत तो व्हिडिओ अस्मिताला दाखवलेला असतो. आणि इथे सचिनला तिच्यासमोर एक्सपोज केलेलं असतं, ते सुद्धा पुराव्यानिशित. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे अस्मिताने सगळ्यांसमोर आपला निर्णय सांगितलेला असतो. ती म्हणत असते की मला माझं लग्न मोडायचं नाही आहे. तुम्ही सगळेजण म्हणाला होतात ना की मी जो काही निर्णय घेईन तुम्ही सगळेजण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाल. मग आता मी निर्णय घेतला आहे. मला सचिनबरोबरचं लग्न मोडायचं नाही आहे. त्याने ज्या काही चुका केल्यात त्या चुकाची त्यांना जाणीव आहे आणि त्याने प्रायचित्तसुद्धा करायचं ठरवलं आहे. त्यामुळे मी त्याला एक संधी देणार आहे आणि पुन्हा नव्याने त्याच्याबरोबर इथे आयुष्याला सुरुवात करणार आहे, असं अस्मिताने ठरवलेलं असतं. पण तिचा हा निर्णय घरातल्या कुणालाही मान्य नसतो. कारण इथे सगळ्यांना माहिती आहे की सचिन फक्त अस्मिताला फसवतोय. जो माणूस दोनदा चुकू शकतो तो तिसऱ्यांदाही चुकूच शकतो. त्यामुळे इथे अर्जुन, अश्विन आणि प्रताप काका हे तिघेजण अस्मिताला म्हणत असतात की या माणसाला घरातून बाहेर काढ. तेव्हा अस्मिता अर्जुन आणि अश्विनला स्पष्टपणे बोलते की तुम्ही माझे भाऊ आहात. माझं जसं तुमच्यावरती प्रेम आहे तसं माझं माझ्या नवऱ्यावरती सुद्धा प्रेम आहे आणि जर तुम्ही माझ्या नवऱ्याचा अपमान केलात तर मग मी सहन करणार नाही. आणि ती आता आपल्या कुटुंबावरती रागवते आणि सगळ्यांना म्हणते की माझ्या निर्णयामध्ये तुम्ही प्लीज मला सपोर्ट करा. रविराज काका म्हणतात, अस्मिता बाळा, हा निर्णय तू पूर्ण विचार करून घेतला आहेस का? तेव्हा अस्मिता म्हणते, हो काका, मी पूर्ण विचार करूनच हा निर्णय घेतलेला आहे. मला सचिनबरोबर नव्याने सुरुवात करायची आहे. मला त्याच्याबरोबर राहायचं आहे. मला माझं लग्न मोडायचं नाही. त्यामुळे हा निर्णय ऐकल्यानंतर इथे आता सगळेजण गप्पच बसतात. कारण अस्मिता कुणाचं काही ऐकायलाच तयार नसते. तेव्हा अर्जुनने ठरवलेलं असतं, काहीही झालं तरीसुद्धा मी या माणसाला या घरामध्ये राहू देणार नाही. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते, अरे अर्जुन, जर अस्मितानेच हा निर्णय घेतलेला आहे तर आपण कितीही तिला समजावलं तरी ती ऐकून घेणार नाही आहे. पाळथ्या घडावर पाणीच. अरे इथे आता आपलेच दात आणि आपलेच ओठ आहेत, बोलायचं तरी कुणाला? त्यामुळे आता तिला जर त्याच्याबरोबर राहायचं आहे, तिने जर हा निर्णय घेतला आहे तर आपण तिला सपोर्ट करूया. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, पण मला हे योग्य वाटत नाही. तो माणूस माझ्या अस्मिताईच्या भावनांशी खेळतोय. मी त्याला तिचं आयुष्य पुन्हा उद्ध्वस्त करू देणार नाही. ती इतकी चिडली होती की तिला त्याच्याबरोबर डिवोर्स हवा होता आणि तरीसुद्धा तो माणूस तिला आताही फसवतोय. मी हे मान्य करू शकत नाही. तेव्हा इथे आता पूर्णाजी म्हणत असते की हे बघ, आता सध्या ती प्रेग्नेंट आहे आणि अशा अवस्थेमध्ये तिला आपल्या सगळ्यांची गरज आहे. आपण तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहूया ना. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्ही तिच्या फक्त आत्ताचा विचार करताय, पण मी तसं करत नाही आहे. मला माझ्या बहिणीच्या फ्युचरचा विचार करायचा आहे की तिच्या आयुष्यामध्ये सगळं काही चांगलंच झालं पाहिजे. आणि या माणसाने जर पुन्हा तिला हर्ट केलं ना तर मी त्याचं हे वागणं खपवून घेणार नाही आहे. मी सचिनचा खरा चेहरा ताईच्या समोर आणणार म्हणजे आणणारच, असं त्याने आता ठरवलेलं असतं. आणि तेव्हा इथे आता सचिनचं संपूर्ण लक्ष साक्षी शिखरेकडे असतं. त्याला वाटत असतं की साक्षी अचानकपणे कुठे गेली. त्याला अस्मितापेक्षा साक्षीची काळजी जास्त वाटत असते. ती सुखरूप तर असेल ना, ती व्यवस्थित तर असेल ना, असे अनेक प्रश्न त्याच्या मनामध्ये येत असतात. आणि इथे अस्मिता सचिनच्या मनामध्ये आता दुसऱ्या कुठल्याही मुलीबद्दल विचार येऊ नये यासाठी ती परिपूर्ण प्रयत्न करत असते. ती त्याच्याबरोबर आपल्या बाळाच्या गोष्टी करत असते आणि त्याचबरोबर इथे स्वतःबद्दल बोलत असते. पण प्रेक्षकांनो, इथे आता सचिन मात्र एकाच मुलीचा विचार करत असतो आणि ती म्हणजे साक्षी शिखरे. तिचाच विचार करत असतो. आणि तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते, सचिन काय झालं?
मी तुझ्याबरोबर आयुष्याची नवीन सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे आणि तुझं मात्र माझ्याकडे लक्षच नाही आहे. मगाशी सुद्धा गर्भसंस्कारांविषयी बोलत असताना पोटावरती हात ठेवून बाळाबरोबर जर गप्पा मारल्या तर बाळाला वडिलांचा आवाज लक्षात राहतो असं म्हणतात. आणि मी तुला तसं करायला सांगितलं तर तू इतका डिस्टर्ब झालास की तिथून निघून गेलास. तुला इथे बाळाजवळ गप्पासुद्धा मारायच्या नाही आहेत आणि बाळाच्या आईजवळसुद्धा बोलायचं नाही आहे. तू इथे माझ्यासमोर आहेस पण तू माझ्यासमोर नसल्यासारखाच आहेस. मग तुझं काय म्हणणं आहे? मी जो निर्णय घेतला आहे तो चुकीचा आहे का? मी माझा निर्णय बदलायला हवं असं वाटतंय का तुला? तेव्हा इथे लगेचच सचिन म्हणतो, नाही नाही अस्मी, असं काय बोलतेस तू? गेले काही दिवस जे काही घडलं आहे त्याने मी सुद्धा डिस्टर्ब आहेच ना. माझ्यामुळे तुला तुझ्या कुटुंबाला जो काही त्रास सहन करावा लागला त्या गोष्टीमुळे मी गिल्टमध्ये आहे. तेव्हा अस्मी म्हणते, तू त्याचा विचार करत असशील तर प्लीज तू तो विचार आता बंद कर. मी माझ्या कुटुंबियांना सांगितलं आहे ना की तू सुधारण्याचा प्रयत्न करतोयस म्हणून, आणि तुझे प्रयत्न मला दिसत आहेत. त्यामुळे सचिन, आता बाकी तू कसलाही विचार करू नकोस. झालं गेलं सगळं विसरून जाऊया आणि ठरवल्याप्रमाणे आपण आयुष्याची नवीन सुरुवात एकत्र करूया ना. जर तुला कसलं टेन्शन असेल, काही प्रॉब्लेम असेल तर तू प्लीज मला बोल. मी तुझे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी तुला मदतच करेन. तेव्हा इथे सचिन म्हणतो की सध्या तरी काही नाही, सध्या मी फक्त आपला आणि बाळाचा विचार करतोय. तेव्हा इथे तो अस्मिताला पूर्णपणे फसवत असतो, पण अस्मिता इतकी इनोसंट आहे की तिला त्याची फसवणूक कळतच नाही आहे. त्यानंतर इथे आता सचिन सतत इथे साक्षीला मेसेजेस करत असतो पण ते डिलिव्हर होत नसतात आणि ती त्या मेसेजवरती काहीही रिप्लाय देत नसते. तेव्हा इथे सचिन म्हणत असतो की नक्की काय झालं आहे, मला काहीच कळत नाही आहे. आणि तो लगेचच इथे एक मेसेज करतो आणि म्हणतो की हे बघ सॅम, मी तुला शेवटचा मेसेज केला आहे. जर तू मला रिप्लाय केला नाहीस, सांगितलं नाहीस ना की तू कशी आहेस, तू सेफ आहेस ना, तर मी स्वतःचा जीव देईन. आणि मग मी जीव दिल्यानंतर माझी बातमी तुला नक्की कळेल. आणि मी फक्त बोलत नाही हां, मी खूपच जास्त सिरियस आहे तुझ्याविषयी. आणि जर तू मला आता इथे उत्तर दिलं नाहीस तर तू माझं मेलेलं तोंड बघशील, असं त्याने सांगितलेलं असतं मेसेजमधून. आणि ते आता साक्षीला कळतं. साक्षी जेव्हा बघते की नक्की काय चाललं आहे, हा खरं बोलतोय की खोटं, तेव्हा त्याने इतका मोठा मेसेज आता तिच्यासाठी लिहिलेला असतो. जर तू मला भेटली नाहीस, जर तू मला सांगितलं नाहीस की तू कुठे आहेस, तर मी स्वतःचा जीव संपवेन. असं सांगितल्यानंतर ती खूपच जास्त टेन्शनमध्ये येते. ती म्हणत असते, खरंच सचिन माझ्यासाठी जीव द्यायला तयार होईल का? होऊ शकतो, कारण का जेव्हा मी इतकी फ्रस्ट्रेट होते, त्याच्यावरती रागवते, चिडते, त्याला मारतेसुद्धा, चाकूचा धाक दाखवते, तरीसुद्धा सचिन मला सोडून जात नाही. तो माझ्याकडे परत येतो आणि मला तो शांत करण्याचा प्रयत्न करतो, माझा राग आवरतो. जर त्याने माझा राग केला असता तर तो लगेचच निघून त्या अस्मिताकडे गेला असता, पण त्याने तसं केलं नाही. तो माझ्याकडे परत परत येत होता. याचा अर्थ तो माझ्या बाबतीत खूप सिरियस आहे. त्यामुळे मी त्याला मरू देऊ शकत नाही. अण्णांच्या नंतर जर मी कुणावरती खरोखरं प्रेम केलं असेल तर तो सचिनच आहे आणि तो मला माझ्या आयुष्यामध्ये हवा आहे. आणि त्यामुळे इथे आता सचिनला ती लगेचच मेसेज करते दुसऱ्या मोबाईलवरून आणि म्हणत असते की सचिन, हे बघ, मी सुखरूप आहे, तू माझी काळजी करू नको. पण मी इथे काही दिवस आहे ना मेडिटेशनसाठी एका ठिकाणी आले, त्यामुळे मला तिथे एकटं राहू दे, मला तिथे डिस्टर्ब करू नकोस. काही दिवस मी तुझ्याजवळ चिडचिड करते, तुझ्याजवळ विचित्र वागते आणि ह्या गोष्टी माझ्या लक्षात आलेल्या आहेत. मला इथे शांततेची गरज आहे म्हणून मी मेडिटेशनसाठी आलेले आहे. तेव्हा इथे सचिन म्हणतो, हे बघ साक्षी, तू आता काही बोल सॅम, पण मी तुला भेटल्याशिवाय राहणार नाही आहे. जोपर्यंत मी माझ्या डोळ्याने तुला बघत नाही ना की तू सुखरूप आहेस, तोपर्यंत मी शांत राहणार नाही आहे. तू मला एकदा तरी भेट प्लीज. मी तुला एकदा भेटतो, तुला डोळे भरून बघतो, मग तुला जितके हवे तितके दिवस तू मेडिटेशनला जा. मी काही बोलणार नाही आहे, पण मला तुला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तेव्हा इथे आता अस्मिता ही त्याच्यावरती डोळे बंद करून विश्वास ठेवत असते, पण अर्जुन नाही. अर्जुनची त्याच्या हर एक मुमेंटवरती बारीक नजर असते की तो कुणाला फोन करतोय, तो इतका रेसलेस का आहे, तो ज्या मुलीवरती प्रेम करतोय तिच्याबरोबर अजूनही बोलणं आहे का, की तो खोटं बोलतोय. या सगळ्या गोष्टींवरती ना अर्जुनने आता बारीक लक्ष ठेवलेलं असतं. आणि तेव्हा इथे अर्जुनला बघितल्यानंतर सचिन थोडा घाबरतही असतो, कारण त्या घरामध्ये तो सगळ्यांना गुंडाळू शकतो, पण अर्जुनला नाही, ही गोष्ट त्याला समजलेली असते, कारण त्या घरामधले सगळेच खूपच जास्त इनोसंट आहेत. या गोष्टीचा अंदाज
सचिनने सुद्धा घेतलेला असतो. आणि तेव्हा इथे सचिन साक्षीला भेटायला जाणार असतो. तिने सांगितलेलं असतं की ठीक आहे, मी तुझ्यावरती विश्वास ठेवते, पण मी जो तुला ॲड्रेस पाठवते ना, तो दुसरा कुणालाही कळता कामा नये. मी तुला शेवटचं सांगते. तेव्हा इथे सचिन म्हणत असतो की हे बघ, कुणाला काही कळणार नाही आहे. तो इथे आता लपून छपून चॅटिंग करतोय, ही गोष्ट अर्जुनच्या लक्षात आलेली असते ना. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की ठीक आहे, आता मी ह्या माणसाचा पाठलाग करणार. तेव्हा इन्स्पेक्टर सावंत यांची अर्जुनने मदत घेतलेली असते आणि सचिनचा मोबाईल नंबर दिलेला असतो. सचिनचा मोबाईल नंबर हे आता लोकेशन ट्रेस करायला सांगितलेलं असतं. लाईव्ह लोकेशन तुम्ही ट्रेस करत राहा आणि मला सांगत राहा, कारण ह्या सचिनचा मला आता पाठलाग करायचा आहे. तो नक्की कुठे चालला आहे हे मला बघायचं आहे. त्याचा खरा चेहरा माझ्या अस्मिताईला दिसत नाही आहे. तो अस्मिताईजवळ गोड गोड बोलून तिला फसवतोय ना. पण किती आणि काहीही झालं तरीसुद्धा मी माझ्या बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार. मी अजिबात तिला ह्या वेळेला तिचा हार्ट ब्रेक होऊ देणार नाही. तिला आधीच त्या गोष्टीची जाणीव करून देणार की जो आधी तू निर्णय घेतला होतास ना सचिनच्या बाबतीत, तोच निर्णय योग्य होता आणि तू त्याच्यावरती जो आंधळेपणाने आता विश्वास ठेवलेला आहे हे सगळं चुकीचं आहे, खोटं आहे. तू तसं करायला नकोच होतंस. एकदा का एका माणसाला फसवायची सवय लागली आणि एखाद्या माणसाला फसवणूक करून घेण्याची सवय लागली ना, का ती सवय हळूहळू इथे जणू काही आता व्यसन होऊन जाते आणि एकदा फसवते, दुसऱ्यांदा फसवते, ती व्यक्ती तिसऱ्यांदा चौथ्यांदा सुद्धा फसवू शकते. त्यामुळे तीच गोष्ट सारखी घडून येण्यापेक्षा कुठेतरी थांबलेलं बरं असतं. कुठेतरी तुकडा पाडलेला कधीही चांगला असतो दोन्ही व्यक्तींसाठी. अस्मिता इतकी इनोसंट आहे की सचिनसारखा चालाक माणूस तिला कितीही वेळा फसवू शकतो आणि त्यामुळे इथे अर्जुनला आपल्या बहिणीच्या या स्वभावाचा कुणीतरी तिसऱ्या व्यक्तीने गैरफायदा घ्यावा अशी त्याची अजिबात इच्छा नाही आहे. आणि म्हणून तो आपल्या बहिणीला प्रोटेक्ट करण्यासाठी तो आता सचिनवरती एखाद्या डिटेक्टिव्हप्रमाणे बारीक लक्ष ठेवून आहे, त्याच्या बारीक सारीक हालचालींवरती. आणि त्याच्या आता वकिली बुद्धीचा त्याला असा काही फायदा झालेला असतो की त्याने आता सचिनचा पाठलाग करत त्याने बरोबर इथे साक्षी आणि सचिनला रंगेहात पकडलेला असतं. तर इथे आता अर्जुनने त्याचा पूर्ण गेटअप चेंज केलेला असतो. त्याने इथे व्यवस्थितरित्या दाढी मिशी लावलेली असते, गॉगल घातलेला असतो आणि पूर्णपणे पंजाबी लुक त्याने आपला केलेला असतो, जेणेकरून गॉगल वगैरे घालताना येईल आणि इथे त्याला साक्षी किंवा तो सचिन दोघेही ओळखू शकणार नाही. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता साक्षीने एक अशी जागा निवडलेली असते खूप दूरवरची, जिथे तिला कुणीही ओळखणार नाही किंवा कुणीही तिला बघणार नाही. तेव्हा सचिन इतका प्रवास करून स्वतः त्या ठिकाणी तिला भेटायला गेलेला असतो आणि त्याचं लाईव्ह लोकेशन ट्रेस करत इथे आता इन्स्पेक्टर सावंतांनी सुद्धा अगदी व्यवस्थित मदत केलेली असते. आणि या केसमध्ये अर्जुन आपल्या बहिणीसाठी इतका प्रोटेक्टिव्ह झालेला असतो की एखादा भाऊ आपल्या बहिणीसाठी किती आणि काय करू शकतो वेळ आली तर, हे अर्जुनने दाखवून दिलेलं असतं. आणि त्यानंतर अर्जुन तो पाठलाग करत त्या कॅफेपर्यंत पोचतो, ज्या ठिकाणी इथे आता साक्षी आणि सचिन दोघेजण भेटणार असतात. पण कॅफेच्या तिथून ते दोघेजण आतमध्ये न जाता तिथूनच दूरवर एक बाग असते, त्या ठिकाणी ते जाऊन बसलेले असतात. तर इथे कॅफेची सुद्धा साक्षीला खूप जास्त आता भीती वाटायला लागलेली असते. ती साक्षी म्हणते की नाही, आपण कॅफेमध्ये जायचंच नाही, आपण इथूनच आता काही दूरवरती एक बाग आहे, आपण त्या बागेत जाऊन बसू. तेव्हा सचिन आणि साक्षी दोघेजण बागेमध्ये जाऊन बसतात. तेव्हा सचिन तिला मिठी मारतो आणि म्हणतो, कुठे होतीस, कुठे तू, का तू मला सांगितलं नाहीस, अचानकपणे निघून गेलीस, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, तुला माहिती नाही का. तेव्हा साक्षी म्हणते, सचिन तुझ्या बाबतीत मला एक गोष्ट कळली, तू अस्मिताचा नवरा आहेस असं मला कळलं आहे, मला माहिती आहे, पण तरीसुद्धा ही गोष्ट मी तुला सांगितली नाही, कारण मला तुला दुखवायचं नाही आहे आणि माझं तुझ्यावरती खरं प्रेम आहे हे तुला आत्तापर्यंत कळलं असेलच ना. तेव्हा इथे आता लगेचच सचिन म्हणतो की हे सत्य मला कितीतरी दिवस तुला सांगायचं होतं. ती माझी बायको आहे, ती माझ्या बाळाची आई होणार आहे, हे सगळं जरी खरं असलं तरीसुद्धा माझ्यामध्ये आणि अस्मीमध्ये आता प्रेम उरलं नाही आहे. मला तू कधी आवडायला लागलीस, कधी मी तुझ्या प्रेमात पडलो आणि तुझ्यासाठी वेडा झालो आहे, माझं मलाच कळलं नाही. आताही तू बघितलंस ना, तिला माझी गरज असताना मी आता तिथे नाही आहे. तिची डिलिव्हरीची डेट जवळ आली, पण मला त्याचं काहीच वाटत नाही आहे. माझ्यासाठी तू इम्पॉर्टंट आहेस, माझ्यासाठी तू खूप जास्त महत्त्वाची आहेस साक्षी, असं आता सचिन तिला म्हणतो. तेव्हा इथे साक्षी म्हणते, खरंच तू माझ्यासाठी अस्मिताला सोडायला तयार आहेस. तो म्हणतो, एका पायावरती.
एका पायावरती मी तुझ्यासाठी त्या अस्मीला सोडायला तयार आहे. आता मी सध्या तिच्याकडे गेलो आहे. कारण का तर तुला मला शोधायचं होतं. मी खूप डिस्टर्ब झालो होतो आणि तेव्हा त्या ठिकाणी मी गेलो आहे. पण तरीसुद्धा फक्त मनामध्ये तुझा विचार, तिच्याबरोबर मला अजिबात चांगलं वाटत नव्हतं. तेव्हा इथे साक्षी म्हणते, मग ठीक आहे, आपण दोघेजणं लवकरच लग्न करूया आणि इथून कुठेतरी दूर निघून जाऊया. तेव्हा सचिन म्हणतो, ठीक आहे, तू म्हणशील तसं आपण करू. तेव्हा इथे सचिन म्हणतो, मला सुद्धा तेच करायचं आहे. लवकरात लवकर माझे पैसे मिळाले असते तर संपूर्ण कर्ज फेडून टाकलं असतं आणि लवकरच आपण दोघेजणं सेटल झालेलं असतो. तेव्हा त्या दोघांचा आता तो बोलतानाचा व्हिडिओ अर्जुन मोबाईलमध्ये शूट करत असतो. तेव्हा इथे एका बाजूला बसून अर्जुन आता सगळं काही शूट करत असतो आणि इथे सचिन जे जे काही बोललेलं असतो ना साक्षीला, की मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, अस्मी माझ्यासाठी महत्त्वाची नाही आहे, बाळ आणि ती दोघेही मला नको आहेत, मला फक्त माझ्या आयुष्यामध्ये तूच हवी आहेस, हे सगळं अर्जुनने आता शूट केल्यानंतर पुरावा म्हणून त्याच्याकडे जब्बर पुरावा असतो. फक्त एकच गोष्ट अर्जुनने सिद्ध केलेली नसते की इथे सचिनचं अस्मितावरती प्रेम नाही आहे. फक्त एक गोष्ट सिद्ध केलेली नाही आहे, तर दुसरी गोष्ट म्हणजे ज्या मुलीवरती त्याचं प्रेम आहे ना, ती मुलगी दुसरी तिसरी कुणी नसून साक्षी शिकरे आहे. आणि साक्षी शिकरे एक गुन्हेगार वृत्तीची मुलगी आहे आणि ते माहिती असूनसुद्धा सचिन हे सगळं करतोय. याचा अर्थ सचिनची वृत्तीसुद्धा खूप वाईट आहे. या गोष्टीचा अनुभव इथे अर्जुनला पुन्हा एकदा आलेला असतो आणि अर्जुन म्हणतो की बरं झालं तुम्हाला दोघांना मी इथे एकत्र बघितलं, बरं झालं मी तुमचा व्हिडिओ केला. आता मी काय करणार आहे तर हा पुरावा माझ्या अस्मिताईला मी दाखवणार आहे. ती बिचारी इतकी इनोसंट आहे की तू तिला इतका मोठा धोका देऊनसुद्धा ती तुझ्यासाठी पुन्हा एकदा चान्स द्यायला तयार झाली. बाळासाठी, तिच्यासाठी तिने तुझ्या सगळ्या चुका पोटामध्ये घातला आणि तरीसुद्धा तू तिला फसवायला निघालायस. आम्हाला ही गोष्ट आधीपासूनच माहिती होती, पण तिच्या डोळ्यांवरती तुझ्या ह्या खोट्या प्रेमाची पट्टी आहे ना, म्हणून माझ्या बहिणीला काहीही स्पष्टपणे दिसत नाही आहे. पण मी आहे ना तिचा भाऊ, मी माझ्या बहिणीला कधीच स्वतःला त्रास देताना बघू शकत नाही. तुझा हा खरा चेहरा मी आता लवकरच तिला जाऊन दाखवणार आहे आणि जर शहाणा असशील ना तर पुन्हा घरी यायचं नाही. हा व्हिडिओ तिच्यापर्यंत तू येण्याच्या आधी पोचलेला असेल. त्यामुळे यापुढे अशी चूक जर पुन्हा केलीस, माझ्या इथे अस्मिताईच्या इनोसंट हृदयाबरोबर पुन्हा जर खेळण्याचा प्रयत्न केलास ना सचिन, तर माझ्यापेक्षा वाईट कुणीही नसेल. असं म्हणून आता सचिनचं थोबाड फोडून अर्जुन तिथून निघालेला असतो आणि तो साक्षीला म्हणालेला असतो की जेवढं काही भेटीगाठी करून घ्यायचे आहेत ते करून घे, कारण लवकरच तू जेलमध्ये असणार आहेस, ही गोष्ट तू लक्षात ठेव. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनने हळूवारपणे साक्षीचा मोबाईल नंबरसुद्धा मिळवलेला असतो आणि त्याचबरोबर तो पुरावा घेऊन अस्मीकडे आलेला असतो आणि अस्मिताला म्हणतो की ज्या इथे सचिनला तू पुन्हा एकदा संधी दिलेली आहेस ना, तो सचिन काय करतोय तुझ्या मागोमाग ते आता तू तुझ्या डोळ्यांनी बघ. हा व्हिडिओ मी खास तुझ्यासाठी बनवलेला आहे. तेव्हा तो व्हिडिओ त्याच्यामध्ये सचिनने साक्षीला मारलेल्या मिठ्या आणि त्यांचं संपूर्ण बोलणं हे आता खूपच हुशारीने त्याने रेकॉर्ड करून इथे आता साक्षी शिखरेचं आणि सचिनचं बोलणं अस्मिताला ऐकवलेलं असतं आणि त्यामुळे अस्मिताचे डोळे उघडलेले असतात. आपण आपल्या आयुष्यामध्ये घेतलेला हा निर्णय किती चुकीचा आहे या गोष्टीची जाणीव अर्जुनने योग्य वेळी अस्मिताला करून दिलेली असते आणि त्यानंतर अस्मिता चुकले हे ती कबूल करते आणि पुन्हा ती सचिनच्या आयुष्यामध्ये कधीही तोंड बघणार नाही. ती अर्जुनला म्हणते लवकरात लवकर इथे आता डिवोर्स पेपर तयार कर आणि अशा रीतीने प्रेक्षकांनो अर्जुनने तो व्हिडिओ दाखवत इथे सचिनला आणि त्या साक्षी शिकरेला अस्मिता समोर आता एक्सपोज केलेलं असतं.